कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपाद श्रीवल्लभः। श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 7 खगोल वर्णन श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृताचे महात्म्य। तिरुमलदासांनी सकाळी लवकर आपले आन्ही उरकले आणि सांगावयास सुरुवात केली. बेटा शंकर भट्टा, श्रीपाद श्रीवल्लभांचे दिव्य चरित्र हे दिव्य अमृत आहे. अश्रुत, अभूतपूर्व आणि निर्विवाद असे आहे. तुझ्यावर श्रीपाद श्रीवल्लभांची अपार कृपा असल्याने त्यांचे चरित्र लिहिण्याचे सौभाग्य तुला प्राप्त झाले. महान पंडितांना देखील मिळणार नाही असे सौभाग्य तुला मिळाले आहे. ही केवळ त्यांचीच इच्छा आहे. श्रीपादांचे एकाच वेळी अनेक ठिकाणी दर्शन. नरसावधानी पुनर्जीवित झाल्यावर त्यांची आकर्षण शक्ती क्षीणावली होती. पूर्वी त्यांनी कोणत्याही मनुष्याचे ध्यान केले असता तो कितीही दूर असला तरी न चुकता त्यांच्याजवळ येत असे. आता ती शक्ती नाहीशी झाली होती. पूर्वी त्यांना जे लोक घाबरवायचे आणि त्यांच्यावर स्तुतींचा वर्षाव करावयाचे ते आता त्यांना घाबरत नव्हते. संधी मिळाली की ते सर्व प्रकारचा उपहास करून त्यांना दुखवीत असत. 2 वेळचे भोजन मिळणेही दुरापास्त झाले होते. अशी त्यांची आर्थिक स्थिती खालावली होती. आपल्या दयनीय अवस्थेचा शोक करीत ते आपल्या घराबाहेर पडले. त्यावेळी बापनार्य आपल्या खांद्यावर नातवाला घेऊन चालले होते. रस्त्याच्या एका वळणावर बापनार्यांचे घर होते. श्रीचरण आपला बहुतेक काळ आपल्या घराऐवजी आजोबांच्या घरी घालवीत असत. ते श्री नरसिंह वर्मा आणि श्री व्यंकटपय्या श्रेष्ठी यांच्या घरी मुक्तपणे संचार करीत असत. नरसावधानी श्रीपादांशी बोलू इच्छित होते. त्या मोहक दिव्य बालकाला आपल्या कडेवर घेऊन त्याचा मुका घेण्याची त्यांची इच्छा होती. नरसावधानींनी श्रीपादांना बापनार्यांबरोबर जाताना पाहिले. श्रीवल्लभांनी नरसावधानींकडे पाहून स्मित केले. ते स्मित मोहून टाकणारे होते. नंतर नरसावधानी किराणा सामान आणण्यासाठी श्रेष्ठींच्या घरी गेले. तेथे श्रीपाद श्रीवल्लभ श्रेष्ठींच्या मांडीवर बसले होते. श्रीपादांनी नरसावधानींकडे पाहिले आणि गोड हास्य केले. नरसावधानी सामान घेऊन आपल्या घरी आले. तेथून ते नरसिंह वर्मांच्या घरी गेले. तेव्हा त्यांनी तेथे श्रीवल्लभांना श्रीवर्मांच्या खांद्यावर बसलेले पाहिले. पुन्हा श्रीवल्लभ नरसावधानींकडे पाहून मिश्किलपणे हसले. नरसावधानींनी श्रीवल्लभांना आपले आजोबा श्रीवर्मा व श्रीश्रेष्ठी यांच्या घरी एकाच वेळी पाहिले. हे स्वप्न आहे की भगवान विष्णूची माया आहे अशी द्विधा मनस्थिती नरसावधानींची झाली. गावातील लोक त्यांना दूषणे देऊ लागले व त्यांच्यात दोष शोधू लागले. पादगया क्षेत्रातील स्वयंभू दत्तमूर्ती गायब होण्यास ते जबाबदार असल्याचा दोष देत होते. गंतव्य नसलेल्या प्रवाशासारखे ते रस्त्यावर भटकत होते. वेड्या माणसाप्रमाणे ते आपल्या घरी पोहोचले. आपल्या पतीला वेडा झाल्याप्रमाणे असलेले पाहून त्यांच्या पत्नीला दुःख झाले. आपला शोक व्यक्त करण्यासाठी ती देवघरात गेली. तिथे तिला महान आश्चर्य दिसले. त्यांच्या देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ होते. त्या पती पत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी तयार केलेली राजगिऱ्याची आमटी खाण्याची श्रीपादांना विनंती केली. श्रीपादांनी ते मान्य केले नाही. जेव्हा काळ, कारण व कार्य एकाच वेळी अनुकूल होतात तेव्हा दुर्मिळ भाग्य प्राप्त होते. सुज्ञ मनुष्य ते समजून घेऊन लाभ प्राप्त करून घेतात. असूज्ञ माणसाला ते कळत नाही आणि त्यामुळे त्याची हानी होते. शेवटी श्रीपादांनी त्यांच्या घरी भोजन करण्यास होकार दिला. मात्र या जन्मात नाही. त्यांनी असे वचन दिले, मी पुढील जन्म महाराष्ट्र या पुण्यभूमीत नृसिंह सरस्वती या नावाने घेईन. तेव्हा मी नक्की तुमच्या घरी येऊन राजगिऱ्याच्या आमटीचा समावेश असलेले अन्न ग्रहण करीन. गणेश चतुर्थीला गणेश अवतार झाला. त्या माझ्या गणेश शक्तीपासून काही शतकानंतर माझ्या जन्मस्थानाच्या जवळ गजानन नावाचा दुसरा महात्मा जन्माला येईल. कदाचित सूर्य व चंद्र यांच्या भ्रमणात बदल करणे शक्य होईल, पण कुणालाही श्रीपाद वचन बदलणे शक्य होणार नाही. पंचमहाभूतांसह सर्व सृष्टीला माझ्या आज्ञा पालन कराव्या लागतात. वचन पालनाच्या बाबतीत मी दृढनिश्चयी व सत्यवचनी आहे. ब्रह्मांडे हलतील, युगे बदलतील, पण माझ्या लीला नित्य, सत्य व नूतनतम असतील. त्या देवघरात श्रीपादांनी नरसावधानी व त्यांच्या पत्नीस लाभदायक उपदेश केला. सर्व दत्त भक्तांना ती लाभप्रद शिकवण उपयुक्त आहे. नरसावधानी आणि श्रीवल्लभ यांच्यात पुढील प्रमाणे संवाद झाला. नरसावधानींच्या देवघरात श्रीपाद श्रीवल्लभ आणि नरसावधानी यांच्यातील संवाद. प्रश्न, तू कोण आहेस? देव आहेस की यक्ष किंवा मांत्रिक? उत्तर, मीच आहे. या
पांचभौतिक तत्वांपासून निर्माण झालेल्या जगातील प्रत्येक परमाणूतील आदिशक्ती मी आहे. प्राणी व पक्षी यांच्यापासून असंख्य प्राण्यांची मी माता व पिता म्हणून सर्वांमध्ये विद्यमान आहे. मी सर्व सृष्टीचा गुरु आहे. मग तू प्रभू दत्तांचा अवतार आहेस काय? निसंशयपणे मी दत्त आहे. जसे तुम्हाला शरीर आहे त्याप्रमाणे मी देखील तुम्ही मला ओळखावे म्हणून शरीर धारण करून आलो आहे. वास्तविक मी निराकार निर्गुण आहे. म्हणजे तुला आकार किंवा गुण नाही, होय ना? कोणताही आकार नसणे देखील एक आकार आहे. कोणताही गुण नसणे हा देखील एक गुणच आहे. मी साकार व निराकार, सगुण व निर्गुण यांचे मूळ असून त्यांच्या अतीत देखील आहे. तू सर्व काही आहेस तर जीवांना दुःख व सुख का आहे? तुमच्यात मी आणि तू विद्यमान आहेत, तरीही तुमच्यातील तू जीव आहे. तुमच्यातील मी परमात्मा आहे. जोपर्यंत तुम्हाला असे वाटते की तुम्ही कर्मे करीत आहात तोपर्यंत तुम्ही मी होऊ शकत नाही. तोपर्यंत तुम्ही सुख व दुःख, पाप व पुण्य इत्यादी द्वंद्वातून बाहेर पडू शकत नाही. तुमच्यातील तू नाहीसा झाल्यावर व तुमच्यातील मी उच्च पातळीवर गेल्यावरच तुम्ही माझ्या जवळ याल. तुम्ही माझ्या अधिकाधिक जवळ आल्यावर तुमच्या जबाबदाऱ्या कमी होतील. मी तुमची जबाबदारी घेतल्यावर तुम्हाला सुख मिळेल व तुमचे कल्याण होईल. काही जण म्हणतात की जीवात्मा व परमात्मा भिन्न आहेत, तर काही लोक म्हणतात की जीवात्मा हा परमात्म्याचा अगदी निकट आहे. इतर काही जण म्हणतात की जीवच परमेश्वर आहे. यापैकी कोणते खरे? तुम्ही आणि मी वेगळे असलो तरी काही हानी नाही. तुमच्यातील अहंकार नष्ट झाला तर आपण द्वैतात राहिलो तरीही तुम्ही उच्च अवस्थेला जाल. सर्व काही माझ्या कृपेने घडते व तुम्ही केवळ उपकरण आहात. तुम्ही जेव्हा माझ्या अत्यंत निकट असता तेव्हा मी स्वतःला तुमच्याद्वारे व्यक्त करीन. माझ्या सर्व शक्ती तुमच्यात व्यक्त होतील. तुमचा अहंकार नष्ट होईल. तुमचा मोह देखील नष्ट होईल. तेव्हा तुम्हाला विशिष्ट अद्वैत अवस्थेत मनाला अगोचर असा ब्रह्मानंद प्राप्त होईल. मोह न उरल्याने तो मोक्ष देखील आहे. जेव्हा तुमचा अहंकार पूर्ण नष्ट होईल, मी करता आहे ही भावना देखील जळून जाईल. मग तू उरणारच नाही. तुमच्यात केवळ मीच राहीन. अवधूत स्थिती प्राप्त झालेले काही लोक स्वतःला परब्रह्म म्हणवितात. तर तू अवधूत आहेस काय? नाही, मी अवधूत नाही. मी परब्रह्म आहे. सर्व काही ब्रह्मच असल्याचा अनुभव अवधूतास येतो. पण मी ब्रह्म असून मी सर्व काही आहे अशी माझी स्थिती आहे. प्रश्न: या सूक्ष्म फरकातील रहस्य मला कळत नाही. उत्तर: सर्व संसार बंधनातून मुक्त झालेला अवधूत माझ्यात लीन होऊन ब्रह्मानंदाचा अनुभव घेतो. त्याला व्यक्तित्व उरत नाही आणि व्यक्तित्व न राहिल्याने संकल्प राहत नाही. मी या सृष्टीच्या महासंकल्पात आहे. मी महाशक्तीही आहे. मी सृष्टी नामक मायाशक्ती रूप आहे. माझ्यात लीन झालेल्या अवधूतास मी आज्ञा केल्यावर पुन्हा जन्म घ्यावा लागतो. हे माझे सत्य ज्ञान आनंद रूप व संकल्पासह आहे. अवधूताचे रूप सत्य ज्ञान आनंद रूप पण संकल्परहित आहे. भाजलेल्या बियांना अंकुर फुटत नाही, होय ना? मनुष्य ब्रह्मरूप झाल्यानंतर आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतर त्याचा पुन्हा जन्म कसा होऊ शकेल? भाजलेल्या बियांना अंकुर न फुटणे हा सृष्टीचा नियम आहे. तथापि भाजलेल्या बियांना अंकुर येण्यास लावणे हे सामर्थ्य व शक्ती निर्मात्याची आहे. खरे तर माझा पूर्वीचा अवतार सिद्धांत व प्रतिसिद्धांत यांच्याद्वारा सत्य सिद्ध करण्यासाठीच झाला. प्रभू दत्ता, श्रीपादा, कृपया विस्तारपूर्वक सांगावे. माझे वडील हे भूतकाळ, वर्तमानकाळ व भविष्यकाळ, जागृती, स्वप्न व सुषुप्ती, उत्पत्ती, स्थिती आणि लय यासारख्या त्रयींच्या पलीकडे जाऊन अत्री महर्षी म्हणून ख्यात झाले. माझ्या मातेत या सृष्टीतील कोणताही प्राणी किंवा पदार्थ यांच्याबद्दल यत्किंचितही द्वेष किंवा मत्सर नसल्याने ती अनसूया नावाने सुविख्यात झाली. ब्रह्मा, विष्णू, शिव या त्रिमूर्तींना आधारभूत असलेल्या आणि त्यांच्या अतीत असलेल्या परमज्योतीच्या दर्शनासाठी अत्री महर्षींनी खडतर तप केले. अनसूया मातेने देखील या परमज्योतीच्या स्वरूपाने सृष्टीतील प्रत्येक प्राणी आणि पदार्थ याकडे आपल्या अमृतमय दृष्टीने पाहावे या उद्देशाने तप केले.
जीवास कर्मसिद्धांतानुसार सुखदुःखे भोगावी लागतात. म्हणून अनसूया माता महापापांची फळे थोड्या प्रमाणात असावी आणि थोड्या पुण्यांची फळे मोठ्या प्रमाणावर असावी या उद्देशाने प्रार्थना करीत असे. मातेने आपल्या तपोबलाने लोहचण्यांचे रूपांतर खाण्यायोग्य चण्यात केले होते. धातूंमध्ये चैतन्य सुप्त अवस्थेत असते. वृक्ष आणि त्या संबंधित पदार्थ यांच्यातील चैतन्य अंशरूपात असते. प्राण्यातील चैतन्य पूर्ण अवस्थेत असते. मनुष्याची उत्क्रांती पुढील प्रमाणे होते. प्रथम धातू म्हणून जन्म होतो, नंतर मृत्यू होतो, त्यानंतर वृक्ष आणि वल्ली म्हणून जन्म होतो, नंतर प्राणी म्हणून जन्म झाल्यानंतर शेवटी जीवांना मनुष्य जन्म मिळतो. अशा मनुष्याने सुज्ञ व्हावे, ज्ञान प्राप्त करावे आणि अलिप्तता मिळवावी आणि आपल्यातील सुप्त दिव्य शक्ती जागृत करून मोक्ष प्राप्तीसाठी प्रयत्न करावेत. मातेने असे सिद्ध करून दिले की उत्क्रांतीच्या प्रक्रियेतील गुणधर्म परमात्म्याच्या कृपेने बदलता येऊ शकतात. त्रैमूर्ती स्वरूपातील चैतन्य जागृत अवस्थेत होते, त्यामुळे तिने ते सुप्त अवस्थेत परिवर्तित केले आणि त्रैमूर्तीचे 3 लहान बालकांमध्ये रूपांतर केले. 3 मातांच्या शक्ती एकत्र होऊन अनघादेवीचे अवतरण झाले. मी दत्तात्रेय म्हणून जन्म घेतला आणि अनघादेवीशी विवाह केला. श्रीपाद श्रीवल्लभ अवतारात अनघादेवी माझ्या डाव्या भागात आणि दत्तात्रेय उजव्या भागात असा मी जन्म घेतला. हे भगवान शिवांचे अर्धनारीश्वर स्वरूप आहे. तुम्ही हे समजून घेतले पाहिजे की जे केवळ आपल्या मुक्त संकल्पाने अशी महान निर्मिती करू शकतात, त्या प्रभूंना आवश्यकतेनुसार निर्मितीचे नियम तत्वे देखील बदलता येऊ शकतात. श्रीपादा, तू निर्मितीचे नियम तत्वे बदलू शकतोस, तर माझे दारिद्र्य दूर करू शकत नाहीस काय? निश्चितपणे मी ते दूर करू शकतो, परंतु मी ते पुढील जन्मापावे तो लांबणीवर टाकीत आहे. पुढील जन्म देखील तुम्ही काही काळ दारिद्र्य भोगल्यानंतरच कृपा करीन. राजगिरा ही किरकोळ गोष्ट आहे, पण त्यावर तुमची किती आसक्ती होती. माझे माता पिता किंवा आजोबा यांनी कुणाकडे काहीही याचना केली नाही. माझ्यासारखा लहान बालक किती बरे खाईल. मला पाहिजे होता तेव्हाच तुम्ही राजगिरा द्यावयास पाहिजे होता. आता ती वेळ निघून गेली आहे. तुमच्या मनातील मळ दूर करण्यासाठी हे आयुष्य पुरेसे आहे. प्रत्येक मनुष्याला आपल्या पुण्याईचे फळ म्हणून आयुष्य, संपत्ती, सौंदर्य आणि प्रसिद्धी प्राप्त होते. पापाचे फळ म्हणून अल्पायुष्य, दारिद्र्य, कुरूपता आणि कुप्रसिद्धी मिळते. मी तुमच्या संचित पुण्याचा मोठा भाग घेऊन तुमचे आयुष्य वाढविले आहे. त्यात तुमची बरीच पुण्याई खर्च झाली आणि मोठ्या प्रमाणावर पापाचा भाग शिल्लक राहिला आहे. तुम्हाला दारिद्र्य भोगले पाहिजे, तरीही तुम्ही स्वयंभू दत्ताची आराधना केलेली असल्याने मी तुम्हाला 2 वेळच्या भोजना इतपत वरदान देत आहे. तुम्हाला दारिद्र्य असले तरी कोणताही त्रास होणार नाही. श्रीपादा, आपण जाती व्यवस्थेचे पालन केले पाहिजे असा शास्त्र नियम आहे. तुझ्या आजोबांनी वैश्यांचे देखील वेदोक्त पद्धतीने उपनयन होऊ शकते असा निर्णय दिला, तो चुकीचा नाही काय? सत्य ऋषीश्वर यांच्या निर्णयात तुम्ही व्यंग सापडवीत असल्याबद्दल तुमची जीभ छाटून टाकली पाहिजे. आमचे आजोबा कोण आहेत असे तुम्हास वाटते? ते साक्षात भास्कराचार्य आहेत. विष्णुदत्त आणि सुशीला हे कोणताही स्वार्थ नसलेले अति पावन दाम्पत्य होते. मी काळ आणि कर्म या देवतांना त्या दाम्पत्यास माझे आई वडील करण्याचा आदेश दिला. नरसिंह वर्माचे पूर्वज श्री लक्ष्मी नरसिंह स्वामींचे महाभक्त होते. सिंहाचलम मधील यज्ञयागात मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणारे ते पावन जन होते. मी पिटिकापुरम मध्ये जन्म घेण्यापूर्वी देखील पद्धतशीरपणे योजना करीत होतो. त्या 3 कुटुंबाबरोबरचे ऋणानुबंध एका जन्मात पूर्ण होणारे नाहीत, ते एका अवतारात संपणारे नाहीत. माझा वरद हस्त त्यांच्या अनेक पिढ्यांपर्यंत राहील. माझ्या दिव्य कृपाछत्राखाली ते चिंतारहित राहतील. श्रीपादांचे आपल्या भक्तांना आश्वासन. माझ्यापुरते बोलावयाचे झाल्यास तुम्ही मला अतिशय स्वस्त असलेला राजगिरा देखील देऊ शकला नाहीत. मला तुम्ही जर भोजन दिले असते तर तुम्हाला लाखो ब्राह्मणांना भोजन दिल्याचे पुण्य मिळाले असते. ते महाभाग्य तुम्ही गमविले. धर्म काय आणि अधर्म काय असा वाद उत्पन्न होतो तेव्हा आपण शास्त्राचा आधार घ्यावयास पाहिजे. तथापि शास्त्राची बंधने लागू करावयाची की नाही याबद्दल जेव्हा संशय निर्माण होतो तेव्हा शुद्ध अंतःकरण असलेल्या लोकांनी दिलेला निर्णय हा धर्मशास्त्राचा नियम समजावा.
ते बोलतील ते वैदिक सत्य असून त्यांचा शब्द धर्मशास्त्र नियम म्हणून स्वीकारार्ह असतो. जरी त्यांना अयोग्य निर्णय सांगावासा वाटला तरीही न्याय देवता त्यांचे धर्मपतन होऊ देत नाही आणि त्यांच्याकडून योग्य निर्णयच वदवून घेते. तुमची शास्त्रे सांगतात की इतरांची हिंसा करणे हे पाप आहे. कौरव आणि पांडव यांच्यात श्रीकृष्ण परमात्मा यांच्या उपस्थितीत झालेले युद्ध हे धर्मयुद्ध म्हणून प्रसिद्ध आहे आणि कौरव आणि पांडव यांच्यात युद्ध झालेले स्थान हे धर्मक्षेत्र म्हणून प्रसिद्ध झाले. यज्ञामुळे पुण्य मिळते, परंतु भगवान शिव परमेश्वरास दक्षाने केलेल्या यज्ञात आमंत्रित न केल्यामुळे शेवटी महायुद्ध झाले. दक्षाचे शिर तुटून पडले, त्याला बोकडाचे शिर लावण्यात आले. जेव्हा रोग्याला पित्त प्रकोप होतो तेव्हा वैद्य लिंबू आणि आवळा देतात. शरीराचा एखादा अवयव खराब झाल्यास तो शास्त्राने काढून टाकतात. मी देखील तसाच आहे. माझ्यात देवतांचे आणि राक्षसांचे देखील गुण आहेत. मी उन्मत्त, पिशाच्च आणि राक्षस याप्रमाणे देखील वागतो. तरी देखील माझ्यावरील प्रेम सर्व जीवांसाठी भरभरून वाहत असते. तुमचा स्वभाव आणि तुमच्या कर्माची बरी वाईट फळे यानुसार माझे वर्तन असते. जे मला पूर्णपणे शरण येतात अशा भक्तांचे हात मी सोडणार नाही. माझे भक्त कितीही दूर असले तरी मी त्यांना माझ्या क्षेत्रात खेचून आणेन. ऋषींचे कुळ आणि नद्यांचे मूळ विचारू नये. आद्य पराशक्तीने कन्यका परमेश्वरी म्हणून वैश्य जातीत जन्म घेतला नाही काय? वैश्यांमध्ये सिद्ध मुनी नाहीत काय? केवळ ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य हेच नव्हे तर धर्मपालन करणारे शूद्र देखील वेदोक्त उपनयनास पात्र आहेत. उपनयन केल्यामुळे तिसरा नेत्र उघडला पाहिजे, अंतःकरण शुद्ध झाले पाहिजे आणि ब्रह्मज्ञानावर मन एकाग्र झाले पाहिजे. तुमचे मन शाकज्ञानावर पूर्ण व्यग्र झाले होते. तुम्हाला असे वाटते का ब्रह्म ही बाजारात मिळू शकणारी गोष्ट आहे? या जन्मी ब्राह्मण असलेल्या मनुष्यास पुढील जन्म चांडाळाचा मिळू शकतो. या जन्मातील चांडाळास पुढील जन्म ब्राह्मणाचा मिळू शकतो. ब्रह्म हे जाती, काळ तसेच धर्म आणि स्थान यांच्या पलीकडील आहे हे जाणा. परमेश्वरास भाव आवडतो, बाह्य देखावा आवडत नाही. परमेश्वर तुमच्या भावानुसार कार्य करतो. ब्रह्मज्ञानाचा विषय आला असता मी ब्राह्मण आहे. भक्तांच्या कल्याणाची विचारपूस करून त्यांच्यावर कृपा करण्यासाठी मी दरबार चालवितो, तेव्हा मी क्षत्रिय आहे. प्रत्येक जीवास पुण्य किंवा पाप यानुसार वेतन निश्चित केले जाते. प्रत्येक व्यक्तीचे वेतन माझ्याकडे आहे. कुणाला किती द्यावे याचा हिशोब करताना मी वैश्य असतो. जेव्हा भक्तांच्या समस्या, दुःखे मी माझ्या शरीरात खेचून घेतो व जनसेवा करतो तेव्हा मी क्षुद्र असतो. मी जीवांची पापे धुतो तेव्हा मी परीट असतो. जीवांची शरीरे जाळून मी भस्म करतो आणि त्यांना उच्च जन्म प्रदान करतो तेव्हा मी स्मशान व्यवस्था पाहणारा डोंब असतो. आता सांगा पाहू मी कोणत्या जातीचा आहे? श्रीपादा, क्षमा करा, मी अज्ञानी आहे. तुम्ही साक्षात प्रभू दत्ता आहात. तुम्ही सर्व प्राणी मात्रांचे एकमेव आश्रयस्थान आहात. ही सृष्टी कशी निर्माण झाली हे मला सांगण्याची कृपा करावी. विविध जगतांचे वर्णन. आजोबा स्वर्गात 88,000 गृहस्थ मुनी आहेत. धर्म प्रसारासाठी त्यांना पुनर्जन्माचे सामर्थ्य आहे. ते बीजाप्रमाणे आहेत. परमात्म्याच्या अनिर्वचनीय शक्तीपासून एका लहान अंशाने सृष्टी निर्मितीसाठी ब्रह्मदेवाचे रूप घेतले. परमात्म्यापासून निर्माण झालेले जल सर्वत्र पसरले. परमात्म्याच्या तेजापासून कोट्यावधी सुवर्ण अंडी निर्माण झालीत. त्यापैकी एक आहे आपण राहतो ते ब्रह्मांड. जेव्हा ब्रह्मांडाच्या आत अंधार भरलेला होता तेव्हा परमेश्वराच्या तेजाने आकार धारण केला व ते अनिरुद्ध नावाने ख्यात झाले. त्यांनी अंड्यात प्रकाश पसरविल्यामुळे त्यांना वेदांमध्ये हिरण्यगर्भ, सूर्य, सविता, परमज्योती आणि इतर अनेक नावांनी संबोधिले गेले. त्रेतायुगात भारद्वाज महर्षींनी पिटिकापुरममध्ये सावितृकाठक चयनम यज्ञ केला. अनेक कोटी ब्रह्मांडांना आपल्या तेजाने प्रभू दत्तात्रयाने भरून टाकले. त्या तेजास उद्देशून तो यज्ञ केला होता. सत्यलोकात निरामय स्थान नावाचे महत्त्वाचे स्थान आहे. त्रिस्तरीय जिन्यात म्हणजे पृथ्वी, अंतरिक्ष व स्वर्गात अनुक्रमे वसु, रुद्र व आदित्य नावाचे पितृदेवता राहतात. ते निरामय स्थानाचे रक्षक आहेत. कारण ब्रह्मलोक हे चतुर्मुख ब्रह्मदेवाचे निवासस्थान आहे. त्यावर श्रीनगरम आहे. त्याला विद्यास्थान व मूल प्रकृती स्थान म्हणतात. त्याच्यावर महाकैलास आणि त्याच्याही वर कारण वैकुंठ आहे. सत्यलोकात पुराणमपुरम हे विद्याधरांचे स्थान आहे. तपोलोकात अंजनावतीपुरम
मध्ये साध्य देवता राहतात. जनलोकात सनक, सनंदन, सनत कुमार आणि सनत सुजान ऋषी अंबावतीपुरममध्ये राहतात. महल लोकात सिद्ध आणि इतर ज्योतिष्मतीपुरममध्ये राहतात. स्वर्लोक नावाच्या स्वर्गलोकात इंद्र आणि इतर देवता अमरावतीपुरममध्ये राहतात. भूलोकात तारे व ग्रह असून देवांचे शिल्पकार विश्वकर्मा देवता रथंतपुरात राहतात. आजोबा, भूलोकाचे 2 भाग आहेत. ज्या भागात मनुष्य राहतात त्यास भूगोल म्हणतात. त्याशिवाय महाभूमी नावाचा दुसरा भूगोल आहे. तो भूगोलाच्या दक्षिण बाजूला 5 कोटी ब्रह्मांड योजने अंतरावर आहे. मर्त्यलोक म्हणजे भूलोक व भुवरलोक, यात महाभूमी देखील आहे. पाताळ म्हणजे अतल, वितल, सुतल, रसातल, तलातल, महातल, पाताल. स्थूलमानाने यांना स्वर्ग, मर्त्य, पाताळ म्हणतात. आपण राहत असलेल्या या भूगोलाच्या दक्षिणेला असलेली महाभूमी खाली असून मध्यावर उंच आहे व तिचा आकार चक्राप्रमाणे आहे. म्हणून त्या महाभूमीच्या वरील पृष्ठभागावर सूर्य आणि चंद्राचा प्रकाश नेहमी पडतो. ती नेहमी प्रकाशित असल्यामुळे तेथे कालनिर्णय नाही. या महाभूमीवर 7 सागर व 7 द्वीपे आहेत. जम्बूद्वीप फक्त येथेच आहे. सृष्टीच्या प्रारंभी सर्व काही जलमय होते. सृष्टी निर्मितीसाठी प्रजापतीने तप केले. तेव्हा पाण्यावर कमलपत्र प्रकट झाले. प्रजापतीने वराह रूप घेऊन कमलापत्र जवळील पाण्यात बुडी मारली आणि तो महाभूमीस पोहोचला. त्या महाभूमीतून त्याने तीक्ष्ण सुळ्यावर चिखल घेतला आणि तो विभक्त करून वर पृष्ठभागावर आणला. त्याने तो चिखल कमलपत्रावर ठेवला. मग त्यास पृथ्वी नाव प्राप्त झाले. आजोबा, यास पृथ्वी म्हणतात. महाभूमी आणि पृथ्वी यांचे अंतर 5 कोटी ब्रह्मांड योजने आहे. महाभूमीचे क्षेत्रफळ 50 कोटी योजने आहे. जम्बूद्वीप हे या महाभूमीवरच असून त्याचे 9 खंड आहेत. त्यापैकी दैवखंडात देवता राहतात, गभस्त्य खंडात भूते राहतात, पुरुष खंडात किन्नर राहतात, मनुष्य भरत खंडात राहतात, शरभ खंडात सिद्ध, गंधर्व खंडात गंधर्व, ताम्र खंडात राक्षस, शेरू खंडात यक्ष, इंदू खंडात पन्नग राहतात. महाभूमीच्या दक्षिण बाजूला असलेल्या जम्बूद्वीपाच्या भारतखंडामधील भारतपुरात ऋषी व मनुष्य यांच्यासह वैवस्त म्हणून राज्य करतो. महाभूमीवर जम्बूद्वीप आहे. तसेच भूगोलावर देखील जम्बूद्वीप आहे. मी पिठिकापुरममध्ये अवतार घेण्यापूर्वी 100 वर्षे अगोदर महाभूमीवर श्रीपाद वल्लभ म्हणून अवतारात आलो. महाभूमीवरील जम्बूद्वीपाचा विस्तार 1,00,000 ब्रह्मांड योजने पावेतो आहे. जम्बूद्वीपाच्या केवळ भरत या उपखंडात वैवस्त्य मनू राहतो. इतर खंडांमध्ये देवयोनी आहेत. महाभूमीतील जम्बूद्वीपात उष्णता आणि थंडी तीव्र स्वरूपात नसून तेथील हवामान आल्हाददायक आहे. तेथे नेहमी सौम्य सूर्यप्रकाश असतो, पण दिवस व रात्र यात भेद नसतो. महाभूमीतील जम्बूद्वीप 1,00,000 योजने पसरले आहे. विभिन्न सागर आणि पर्वत यांच्या मर्यादा पुढील प्रमाणे आहेत. लवण समुद्रम 1,00,000 योजने, लक्षद्वीप 2,00,000 योजने, इक्षु समुद्रम 2,00,000 योजने, कुशद्वीप 4,00,000 योजने, सुरा समुद्रम 4,00,000 योजने, क्रौंचद्वीप 8,00,000 योजने, सर्पी समुद्रम 8,00,000 योजने, शाखद्वीप 16,00,000 योजने, दधी समुद्रम 16,00,000 योजने, शाल्मली द्वीप 32,00,000 योजने, क्षीरसमुद्रम 32,00,000 योजने, पुष्कर द्वीप 64,00,000 योजने, शुद्ध जल समुद्रम 64,00,000 योजने, चलाचल पर्वत 128,00,000 योजने, चक्रवाल पर्वत 256,00,000 योजने, लोकालोक पर्वत 512,00,000 योजने, तमोभूमी 1250,00,000 योजने. लोकालोक पर्वताच्या पलीकडे सूर्यप्रकाश जाऊ शकत नाही. त्यामुळे लोकालोक पर्वत व ब्रह्मांडाची मर्यादा भिंत यातील क्षेत्र नेहमी अंधारलेले असते. या भिंतीची रुंदी 1 कोटी योजने आहे. वराह आणि नरसिंह अवतार संपूर्ण भूमीला व्यापून टाकणारे नव्हते. वराह म्हणजे डुक्कर नाही, तो एक शिंग असलेला खड्गमृग आहे. द्वीपधिपती आणि द्वीप अधिदेवता. महाभूमीवरील जम्बूद्वीपावर प्रथम चक्रवर्ती सम्राट म्हणून स्वयंभू मनूने राज्य केले. त्याचे पुत्र इतर द्वीपांचे प्रथम अधिपती झाले. मेधातिथीने लक्षद्वीपावर राज्य केले. वपुष्मंताने शाल्मली द्वीपावर राज्य केले. ज्योतिष्मंताने कुशद्वीपावर राज्य केले. द्युतिमंताने क्रौंच द्वीपावर राज्य केले.
हव्याने शाकद्वीपावर राज्य केले. सवनाने पुष्कर द्वीपावर राज्य केले. लक्षद्वीपावर आर्यक, पुरर, विंदक, भाविन या 4 वर्णजाती आहेत. तसेच त्यांची पूजनीय देवता चंद्र रूपातील विष्णू आहेत. शाल्मली द्वीपावर कपिल, चक्रवाक, पीत, कृष्ण ह्या वर्णजाती असून त्यांची पूजनीय देवता विष्णू आहे. कुश द्वीपावर दमी, सुष्मिन, स्नेह, मंदेह या 4 वर्णजाती असून त्यांची पूजनीय देवता ब्रह्मदेव आहे. क्रौंच द्वीपावर पुष्कर, पुष्कल, धान्य, पिष्य ह्या वर्णजाती असून त्यांची पूजनीय देवता रुद्र आहे. शाक द्वीपावर मंग, मागध, मानस, मंद या 4 वर्णजाती असून त्यांची पूजनीय देवता सूर्य आहे. पुष्कर द्वीपावर 4 वर्ण नाहीत. सर्वजण देवतांप्रमाणे रोग व शोकरहित असतात. यांची पूजनीय देवता ब्रह्म आहे. आपल्या भूगोलातील जंबूद्वीपात भारतवर्ष, किंपुरुष वर्ष, हरिवर्ष, केतुमाल वर्ष, इलावृत्त वर्ष, भद्राश्व वर्ष, रम्यक वर्ष, हिरण्यक वर्ष व कुरुवर्ष आहेत. आजोबा, महाभूमीतील जंबूद्वीपाच्या खंडाप्रमाणे दुसरे जंबूद्वीप भूगोलात आहे. भूगोलातील जंबूद्वीपात वर्ष हे भागखंड आहे. महाभूमी मेरू रेषेला वेढून असून ब्रह्मांडाच्या मर्यादा भिंतीपर्यंत पसरलेली आहे. भूगोल ज्योतिष चक्राच्या बरोबर मध्यावर आहे. महाभूमीच्या मध्यावरील मेरू पर्वताच्या भोवती जंबूद्वीप आहे. त्याभोवती 7 समुद्र आणि द्वीपे आहेत. भूगोलाच्या उत्तर अर्धगोलाला देवभाग म्हणतात आणि दक्षिण अर्धगोलास असुर भाग म्हणतात. महाभूमीच्या मध्यभागात प्रकाशित होणारा मेरू पर्वत आहे. मानवांवर राज्य करणाऱ्या मनूंचे ते निवासस्थान आहे. भूगोल हे जीवांचे स्थान असून त्यांच्यावर मनूंचे राज्य आहे. महाभूमीतील चक्रवाल पर्वतावर ज्योतिष चक्र स्थित आहे. भूगोल यापेक्षा भिन्न आहे. 7 कक्षा असलेले ज्योतिष चक्र भूगोलाभोवती दररोज फिरते. महाभूमीत थंडी, उष्णता व वातावरणाचे इतर बदल कमी असतात. तेथे सतत दिवस असून अंधार किंवा कालभेद नाही. भूगोलातील स्थिती वेगळी आहे. महत्पुण्याईनेच महाभूमीत जाता येते. भूगोल पुण्यप्राप्तीची कर्मभूमी आहे. पृथ्वीवर स्थूल देहधारी लोक राहतात. महाभूमीत लहान प्रलय होत नाही. फक्त मन्वंतरांचे प्रलय होतात. भूगोलात युगप्रलय, महायुगप्रलय आणि मनुप्रलय होतात. महाभूमीस धात्री आणि विधात्री म्हणतात. भूगोलास मही, उर्वी, क्षिती, पृथ्वी, भूमी म्हणतात. आजोबा, मी आता तुम्हास पाताळ लोकांबद्दल सांगतो, ऐका. अतल लोकात राहणारे लोक पिशाच्च असतात. वितल लोकात गुह्यक, सुतल लोकात राक्षस, रसातलमध्ये भूतलोक, तलातलमध्ये यक्षलोक, महातलमध्ये पितृदेवता, पातालमध्ये पन्नग म्हणजे सर्प. लोक, लोकाधिपती व खंडांमधील निवास करणाऱ्यांचे वर्णन. कुबेर वितलात राहतो. तो नवनिधींचा स्वामी आहे. तो ब्रह्मांडाचा कोशाधिपती आहे. तो उत्तर दिशेचा अधिपती देखील आहे. वितलातील अलकापुरी ही त्याची राजधानी आहे. त्याच वितलात मेरूच्या पश्चिम भागात योगिनीपुरामध्ये मय राहतो. तो दैत्य, दानव, राक्षसांचा शिल्पकार आहे. त्याने त्रिपुरासुरासाठी आकाशात उंच जाऊ शकणारी 3 नगरे तयार केली होती. सुतलामध्ये वैवस्थपुरात यमधर्मराज राज्य करतात. या नगराच्या प्रवेशद्वाराबाहेर अग्निज्वाला नदी आहे. तिला वैतरणी म्हणतात. पुण्यवान लोकांना ही नदी सहजपणे पार करता येते. पाप्यांना ती पार करणे अत्यंत कठीण आहे. रसातलात निवृत्ती नावाचा दैत्य पुण्यनगरात राहतो. तो नैऋत्य दिशेचा अधिपती आहे. तलातलात धनिष्ठापूरमध्ये पिशाचगणांसह वेताळ राहतो. महातलात कात्यायनी देवीचे पती ईशान हे भूतगणांसह कैलास नगरात राहतात. ते ईशान्य दिशेचे अधिपती आहेत. श्रीमन नारायण मूर्ती पाताळात वैकुंठ नगरात पातालातील दैत्य, राक्षस आणि वासुकी अन्य श्रेष्ठ नागसर्पांसह शेषशायी म्हणून राहतात. यास श्वेतदीपातील कार्यवैकुंठ म्हणतात. अंतिम पाताळात त्रिखंड सोपान आहेत. पहिल्या खंडात अनंग जीव राहतात. दुसऱ्या खंडात प्रेतगण राहतात. तिसऱ्या खंडात यातना देह असलेले शोकग्रस्त जीव राहतात. महाभूमीत 7 समुद्र व 7 द्वीपे आहेत.
मध्यावर जंबूद्वीप आहे. त्याचे 9 खंड केले. दक्षिणेकडील खंडास भरतखंड म्हणतात. तेथे भरतपुरात स्वयंभू मनू राहतो. मनूच्या अधिपत्याखाली अनेक पुण्यवान लोक व ऋषी राहतात. ते लोकांवर धर्म आणि अधर्म यांचे नियंत्रण करतात. महाभूमीवरील सप्तद्वीपाभोवती चराचर, चक्रवाल, लोकालोक नावाचे पर्वत स्वर्गलोकापर्यंत उंच वाढतात. ते स्तर असून आपल्यामधून कोणताही प्रकाश पलीकडे जाऊ देत नाहीत. लोक त्यांची नावे व अंतर्मर्यादा. कृपया हे स्पष्टपणे समजून घ्या की भूगोल आणि भूलोकातील महाभूमी भिन्न आहेत. भूगोल मध्यबिंदूच्या वर ऊर्ध्व ध्रुव स्थानापर्यंतच्या प्रदेशात मेरू रेखेला प्रकाशमान करणारा सूर्यलोक आहे. या लोकात सूर्यदेव राहतात. हे सूर्यमंडळ नव्हे. तसेच चंद्रलोक, मंगळलोक, बुधलोक, गुरुलोक, शुक्रलोक, शनेश्वर लोक, राशींचे देवतालोक, नक्षत्रांचे देवतालोक, सप्तर्षी लोक व ऊर्ध्व ध्रुवलोक आहेत. याशिवाय इतरही अनेक लोक आहेत. भूमध्य बिंदूपासून सूर्यलोक 1,00,000 ब्रह्मांड योजने अंतरावर आहे. या लोकात सूर्यग्रहाची देवता राहते. इतर लोकांची अंतरे पुढील प्रमाणे: चंद्रलोक 2,00,000 ब्रह्मांड योजने, मंगळलोक 3,00,000 ब्रह्मांड योजने, बुधलोक 5,00,000 ब्रह्मांड योजने, गुरुलोक 7,00,000 ब्रह्मांड योजने, शुक्रलोक 9,00,000 ब्रह्मांड योजने, शनेश्वर लोक 11,00,000 ब्रह्मांड योजने, राशींचे देवतालोक 12,00,000 ब्रह्मांड योजने, नक्षत्रांचे देवतालोक 13,00,000 ब्रह्मांड योजने, सप्तर्षी लोक 14,00,000 ब्रह्मांड योजने, ऊर्ध्वध्रुव लोक 15,00,000 ब्रह्मांड योजने. त्याप्रमाणे स्वर्गलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक आणि सत्यलोक भूमध्य बिंदूपासून वेगवेगळ्या अंतरावर वसलेले आहेत. भूमध्य बिंदू व ब्रह्मांडाला वेढून असणाऱ्या अंधभिंती यांच्यातील अंतर 24,50,00,000 ब्रह्मांड योजने आहे. भूमध्य बिंदू बाह्य भिंती यांचे अंतर 25,50,00,000 ब्रह्मांड योजने आहे. भूलोक, भुवरलोक व स्वरलोक हे महाप्रलयात लय पावतात. महरलोक अंशतः लय पावतो व अंशतः शिल्लक राहतो. जनलोक, तपोलोक व सत्यलोक ब्रह्मदेवाच्या आयुष्यापर्यंत लय पावत नाहीत. स्वर्ग म्हणजे स्वरलोक, महरलोक, जनलोक, तपोलोक, सत्यलोक आणि अंधभिंतीपर्यंतचे भाग आहेत. दत्त कोण आहेत? नरसावधानीतात दत्त तत्व अनुभवायचे असेल तर तुम्हाला लाखो वेळा जन्म घ्यावे लागतील. कोट्यानुकोटी ब्रह्मांडांना व्यापणारे व ओलांडणारे तेजो महाराशी स्वरूप म्हणजे दत्त होय. ते दत्त प्रभूच तुमच्या समोर असलेले श्रीपाद श्रीवल्लभ आहेत हे जाणून घ्या. श्रीचरणांनी केलेला हितोपदेश ऐकून नरसावधानी व त्यांची पत्नी चकित झाले. केवळ 1 वर्षाच्या बालकाने अधिकारपूर्वक एवढे महत्त्वपूर्ण व गहन असे विषय सांगणे, तसेच स्वतःच दत्त असल्याचे निरूपण करणे हे अनुभवून नरसावधानी व त्यांच्या पत्नी रडू लागले. त्या दिव्य शिशूच्या श्रीचरणांना कमीत कमी स्पर्श करावा अशी त्यांची इच्छा होती. त्यास श्रीपादांनी नकार दिला. नरसावधानी व त्यांची पत्नी जागच्या जागी खिळून राहिले. श्रीपाद पुढे म्हणाले, मी दत्त आहे. कोट्यानुकोटी ब्रह्मांडामध्ये व्याप्त असलेले एकमेव तत्व मीच आहे. दिशा हेच माझे वस्त्र म्हणून मी दिगंबर आहे. जे कोणी शुद्ध मन, वाणी व शरीर यांनी दत्त दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा, नरसिंह सरस्वती दिगंबरा म्हणून भजन कीर्तन करतात, तेथे मी सूक्ष्म रूपाने असतो. माझे मातामह असलेले श्री बापनार्य परप्रांतातून पादगया क्षेत्री श्राद्धादी कर्मे करण्यास आलेल्या लोकांस सेवाभावाने भोजन व राहण्याची सोय करीत असताना तुम्ही चेष्टा केलीत. कोठे आहेत तुमचे स्वयंभू दत्त? ते अदृश्य झाले नाही काय? तो दत्त मीच आहे. मी जन्म घेतलेल्या पवित्र गृहात जे राहण्यास येतील ते नक्कीच पवित्र होतील. त्यांच्या पूर्वजांना पुण्य लोकांची प्राप्ती होईल. जिवंत असलेल्या जीवांचे तसेच मरण पावलेल्या जीवांचे योगक्षेम वहन करणारा प्रभू मीच आहे. मला जन्म मरण दोन्ही समान आहेत. तरी स्वयंभू दत्तांची आराधना केल्याचे फळ हेच का, अशी व्यथा तुमच्या मनात आहे. तुमच्यावर असलेले आळ नाहीसे करण्यासाठी स्वयंभू दत्त शीघ्र दृश्य होतील आणि मूर्ती प्रतिष्ठा विधीही होईल. तुम्हाला मी वाढीव आयुष्यमान देत आहे. दत्त ध्यानी राहावे. पुढच्या जन्मी तुमच्यावर अनुग्रह करीन असे आश्वासन देतो. या जन्मी माझ्या चरणांना स्पर्श करण्या इतपत महापुण्य तुम्हाला नाही. कोट्यानुकोटी ब्रह्मांडाचे सृजन, रक्षण व लय करणारा एकमात्र प्रभू असा मी माझ्या वरद हस्ताने तुम्हाला आशीर्वाद देतो.
महाभयंकर अशा ध्वनीने श्री चरणांच्या शरीरातील परमाणू विघटित होऊन श्रीपाद अदृश्य झाले. बाबा रे शंकर भट्टा, श्रीपादांनी स्वतः त्यांच्या नावाच्या शेवटी दिगंबरा नाम जोडून जप करण्याचे मर्म या प्रकारे निरोपिले. त्यांचे सर्वस्व तत्व, निराकार असलेले ते तत्व साकार रूपात कसे अवतरित होते हे आपल्या कल्पनेच्या बाहेर आहे. मायावेशधारी जगतप्रभूंच्या लहानपणापासूनच्या लीलांना अंत कोठे. अध्याय 7 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो.